अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पांच्या मागण्यांच्या चर्चेवर या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. काय म्हणतात? भार म्हणजे तुमचं प्रेम माझ्यावर अपार म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिला माझ्यावर भार. आणि त्यामुळे नाना पटोले साहेब, आज तुम्ही फोटो शूट करण्याच्या मूड मध्ये आल्यामुळे मध्ये मध्ये काय बोललात तर मी तुमच्यावर शाब्दिक शूट करेन. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पांच्या मागण्यांवर चर्चा करताना बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, काही सूचना दिल्या, बऱ्याच जणांनी अभिनंदन पण केलं. त्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्या सगळ्यांच्या सूचना, प्रश्न आणि शुभेच्छा हे या सामान्य प्रशासन विभागाचं काम अतिशय गतिमानतेने पुढे नेताना खूप उपयोगी पडणार आहे. यावर चर्चा करताना सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवारजी, सुभाष देशमुखजी, सन्माननीय सुनील प्रभूजी, आमशा पाडवीजी, बापूसाहेब पठारेजी, आशुतोष काळेजी, अबू आझमीजी, नाना पटोलेजी, मोहन मतेजी, जयंत पाटीलजी, राहुल पाटीलजी, विठ्ठल लग्नेजी, विनोद निकोलेजी, राजू तोडसमजी, नितीन राऊतजी, अमोल खताळजी, सुलभा खोडकेजी, कैलास पाटीलजी, नारायण कुचेजी, हेमंत ओगलेजी, सन्माननीय रईस शेखजी, गजानन लवटेजी, सुरेश भोळेजी, आनंद तिडकेजी, प्रवीण दडकेजी, राजेश पवारजी, बाबूराव कोहळीकरजी आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापले प्रश्न आणि भूमिका या ठिकाणी मांडल्या. माननीय अध्यक्ष महोदय, जे काही प्रश्न प्रत्येकाने मांडले त्याचं सर्वसाधारणतः वर्गीकरण केलं तर त्यामध्ये ठळक 6 वेगवेगळ्या विषयाच्या संबंधात बकेटिंग केलं तर तसे प्रश्न उपस्थित होतात. एक, MPSC संदर्भात. दुसरं, ज्या खाजगी यंत्रणांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात त्याच्या संदर्भामध्ये. 3, जनगणना आणि त्याच्याशी संबंधित विषयामध्ये. 4, EWS आणि त्या संदर्भामध्ये असलेल्या आरक्षणाच्या विषयामध्ये. 5, स्वाभाविकता विविध प्रेरणादायी आपल्या पुतळे किंवा वास्तू ज्या आपण उभा करतो, ज्याच्यात संभाजीराजे जे असतील, आपले छत्रपती शिवाजी महाराज जे असतील त्या संबंधामध्ये. आणि काही योजना ज्या मराठा समाजाच्या किंवा सारथी या माध्यमातून चालणाऱ्या अशा 6 विविध गटांमध्ये. त्याच्यात आलं ना मी, त्याचं अजून पुढे नाही आलो मी. 6 मोठे गट कुठले असं मी सुरुवातीला वर्गीकरण म्हटलं. आता मी येतो एकेका विषयातल्या गटामध्ये काय काय विषय आहेत. तर MPSCच्या विषयामध्ये नियुक्तीतली दिरंगाई, अॅन्युअल कॅलेंडर, MPSCवर वाढता ताण, पदोन्नतीचे विषय, रिकामा राहिलेल्या जागा, कमिशनवर म्हणजे MPSCवर जे सदस्यांची नियुक्ती त्यातली पारदर्शकता, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, चॅटबोट, AI, प्रशिक्षण, हे सगळे MPSCच्या गटात वर्गीकरणातला एक भाग आहे. दुसरा, ज्या परीक्षा खाजगी पद्धतीने यंत्रणा घेतात त्यामध्ये परीक्षा, पेपरफुटी, प्रवेश शुल्क, समान संधी आणि शुल्क विरहित व्यवस्था आणि त्यात सुद्धा आपल्या राखीव प्रवर्गासाठीची व्यवस्था, असे संबंधित विषय दुसऱ्या गटामध्ये जे प्रश्न विचारले त्यामधले येतात. जनगणनाच्या विषयामध्ये संपूर्ण माहिती, सर्व जाती जमातींचा विषय, कोणावरही अन्याय होऊ नये, पुरेसा कर्मचारी वर्ग, अशा संबंधित विषय जनगणनेच्या संबंधितल्या विषयात येतील. आणि जसे मी बाकी 3 सांगितले, EWS, आम्हाला प्रेरणादायी असलेले पुतळे आणि विविध योजना, या 6 गटांमध्ये आपल्याला या सगळ्याचं वर्गीकरण करता येईल. अध्यक्ष महोदय, एक गटशा जर आपण हा प्रश्नांचा गट केला तर आपल्या लक्षात असेल, MPSCच्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय, हे आपल्याला नाकारता येणार नाही की ज्या पद्धतीने या सगळ्यांमध्ये अपेक्षा असते आपली की सगळ्यांना परीक्षा दिल्यानंतर वेळेतच त्यांच्या नियुक्ती त्या ठिकाणी पत्र मिळायला हवं. आणि ती अपेक्षा पूर्ण करताना ज्या ज्या वेळेला जॉईनिंग लेटर
याच्यामध्ये दिरंगाई होते आणि त्याबद्दल त्या उमेदवाराला, त्याच्या परिवाराला आणि आपल्या राज्याला सुद्धा पर्याय नाही. कारण वेळेत अधिकारी आपल्याला मिळाले तर आपली सर्व कार्यपद्धती योग्य पद्धतीने चांगलं आणि योग्य दिशेने चालू शकते. पण प्रत्यक्षामध्ये अध्यक्ष महोदय होते काय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निकाल हे प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या शिफारसी आपण विविध विभागांना करतो. पहिली गोष्ट तर या परीक्षांच्या आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्षामध्ये त्या विभागाच्या असलेल्या पदभरतीच्या रिकाम्या जागा, त्या जागा ठरणे, त्याच्यावर आरक्षणाचा हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल दोन्ही आरक्षणाचा निर्णय करणे, त्या आधारावर गटवारी करून एमपीएससीची परीक्षा घेणे, त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये पूर्व परीक्षा, नंतरची परीक्षा, मग उत्तर पत्रिका याच्या विषयामध्ये असलेली विद्यार्थ्यांची मागणी असेल, यामध्ये न्यायालयीन प्रकरणे येतात आणि मग प्रत्यक्षामध्ये निकाल लागतो. आता ही तर प्रक्रिया आपल्याला काही टाळता येणाऱ्यातली नाही, कारण समान संधी आपल्याला संविधानाने म्हटल्यानंतर आपण संविधान रक्षक आहोत आणि त्यामुळे समान संधीचा आग्रह करताना ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि त्यानंतर जो निकाल लागतो त्या निकालानंतर शिफारसी आपण संबंधित विभागास आयोग करतं. आयोगाने शिफारस केल्यानंतर उमेदवाराला त्याची कागदपत्रे व प्रमाणपत्र पडताळणी करायला लागतात. कारण परीक्षेच्या आधी कोणाची संधी शक्यतो डावलता कामा नये म्हणून आपण सर्वसाधारणतः ज्याला ज्याला पात्र आहे अशा निकषामध्ये परीक्षेला बसण्याची संधी आपण देत असतो. त्यानंतर निकाल लागला, समान न्याय द्यायला लागेल. जसं सदस्यांना थांबवायला लागलं तसं मंत्र्यांनी पण जरा स्पीड पकडलं. नाही, आपण मला सांगितलं नाही अध्यक्ष महोदय, मी आपला सन्मान करून सांगतोय. मी तुम्हाला खाली बसूनच सांगितलं. ज्यावेळेला मी सांगितलं की सदस्य जे आहेत त्यांचे उत्तर देतो त्यावेळेला तुम्ही म्हणाल नाही नंतर बोला, त्यावेळेला म्हटलं मी 1 तास बोलणार आणि त्यावेळेला तुम्ही म्हणालात बोलून दाखवा. त्यामुळे मी क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, त्यामुळे क्वांटिटीवरच येतोय. क्वांटिटी आपण नीट ऐकली तर आपण कन्व्हिन्स व्हाल, कारण मला माहिती आहे आपलं ज्ञान आघाड आहे. नाही काल पण हाऊस नाही शेलर साहेब काय आहे, तुम्ही 1 तास नाही, तुम्ही कमीत कमी 1 दिवस बोलू शकता. तुमच्या क्षमतेवरती मला कुठचीही शंका नाही. परंतु काल पण हाऊस आपलं 1:15 वाजेपर्यंत रात्री चाललं. ठीक आहे, तुम्ही मान्य केल्यावर मी तयार आहे. त्यामुळे मी थेट आपल्या सगळ्यांच्या परवानगीने सामान्य प्रशासन विभागाच्या हद्दीतील अनुक्रमांक 1 ते 10 मधील मागणी क्रमांक A1 ते A10 5,791 कोटी 72,49,000 त्यांनी निर्देश दिला मला. कसली जनगणना पण सेन्सस राज्य कुठे करतं? सेन्सस तर नाही, आमचं म्हणणं आहे की केंद्र सरकारने त्याला ओबीसीची जनगणना करायला मान्यता दिलेली होती. ते पण आता जे 1 एप्रिल पासून सुरू होते त्याच्यात होत नाही आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने ठराव करावून पाठवून द्यावं केंद्र सरकारला. तेवढं तर राज्य सरकार करू शकतं. नाही प्रश्नोत्तर नाही आहे. तुम्ही विषयाला डायव्हर्ट करता. नाही, मी अध्यक्षांनी जे मला दिशादर्शन केलं ते करतोय त्यांच्या आदेशानुसार. मी तर पूर्ण 1 तास काय त्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची माहिती आहे. तेवढं पॉइंटेड उत्तर द्या फक्त. आणि म्हणून त्यामुळेच मी म्हटलं जे सदस्य उपस्थित होते त्यांचं उत्तर दिलं असतं तर ही स्थिती आली नसती, ते देतो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, सन्माननीय विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि जयंत पाटील, मी नावासहित सांगतो, या तिघांनी जनगणनेच्या विषयात आणि नितीन राऊत साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यातला उत्तर स्पष्टपणे सांगायचं झालं तर जनगणना 2027 यामध्ये कर्मचारी कमी पडायला नको अशी अपेक्षा आपण व्यक्त केली. त्यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी 2026 ला राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये जनगणना 2027च्या कामकाजासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागातील, शाळातील, शासन कार्यालयातील लिपिक, विविध सार्वजनिक म्हणजे PSUतील लिपिक दर्जाच्या समतुल्य कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून एक स्तर वरिष्ठ कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करून पुरेसा आपण त्या ठिकाणी मनुष्यबळ दिलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर.
दुसरं आपण त्याचा उल्लेख केला की त्याच्यात उल्लेख जातीचा आणि अन्य सगळ्यांचा असण्याची अपेक्षा. अध्यक्ष महोदय, जनगणना जातीनिहाय करायची आपली जी मागणी आहे, जसं माननीय अध्यक्षांनी सांगितलं, हा निर्णय केंद्र सरकारच्या केंद्रीय पातळीवर ठरतो आणि म्हणून 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताची जनगणना 2027 ला मंजुरी दिली. सदर जनगणना हे लक्षात घेतलं पाहिजे आपण 2 टप्प्यात होणार आहे आणि त्यातला पहिला टप्पा काय तर घरांची यादी आणि घरगणना करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे पहिल्या टप्प्याचं जे आता काम सुरू होणार आहे त्याच्यामध्ये घराची यादी आणि घरगणना होणार आहे. केंद्राने ते स्पष्ट केलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे, हेही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. आणि त्यामुळे केंद्र शासनाद्वारे सद्यस्थितीत केवळ पहिल्या टप्प्यासाठी कालावधी व प्रश्नावली याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर आज नाही पूर्ण उद्या उत्तर थांबा जरा, माननीय अध्यक्ष तुम्ही मला न्याय द्याल. तर पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारने अधिसूचनाच काय जारी केली आहे, घरगणना आणि घराची यादी या विषयाची पहिली अधिसूचना जारी केली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्याचा उल्लेख यांच्या प्रश्नामध्ये आहे, ज्यामध्ये जात विषयक प्रश्नांचा समावेश आहे, ती केंद्र शासनाद्वारे अद्याप अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. ती कालांतराने योग्य वेळी जारी केली जाईल आणि त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जातीनुसार जनगणनेचा मुद्दा दुसऱ्या टप्प्यात आहे. नाही, नोटिफिकेशनवरच उत्तर देतो मी तुम्हाला तारखेसहित 12 डिसेंबर 2025 सांगतोय. तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय भारतीय जनगणना 2027 आहे. ती करण्यामागची जी रूल्स बनले आहेत ते 2 टप्प्यामधले आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय 1 आणि 2 टप्प्यामध्ये करण्याची भूमिका दुसरी. त्यातल्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात जातीशाह येणार आहे. तरी जी भावना तुमची आहे तीच आमची आहे. तुमच्या आमच्या भावनेमध्ये एकमत आहे. सर्व जातींच्या जातीशाह जनगणना केली पाहिजे, हीच महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे, तीच केंद्राची पण भूमिका आहे. तरी अधिक स्पष्ट होण्यासाठी आवश्यक असेल तर ते केंद्र सरकारला कळवण्यात येईल. हे हा झाला पहिला मुद्दा. आणि त्यामुळे मी अशी विनंती करतो, समाधान झाल्यामुळे 5,791 कोटी 72,49,000 एवढ्या दत्ताची आपण मागणीला मान्यता द्यावी. आणि अध्यक्ष महोदय, आपण माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवलात, हे रेकॉर्डवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.